नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा इशू मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण व संभाव्य असे सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहिला. नेक्स्ट, बचपन बचाओ आंदोलनाशी संबंधित कोण आहेत? कैलास सत्यार्थी हे बचपन बचाओ या आंदोलनाशी संबंधित आहेत. नेक्स्ट, इसवी सन 1920मध्ये मागासवर्गीय आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय डॅश यांनी घेतला? तर छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय 1920मध्ये घेतला. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलिसाचा रेजिंग डे डॅश या तारखेला साजरा केला जातो? तर 2 जानेवारी या दिवशी रेजिंग डे साजरा केला जातो. नेक्स्ट, भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते डॅश यातून घेण्यात आलेले आहे? तर मुंडक उपनिषद यामधून सत्यमेव जयते हे घेण्यात आलेले आहे. नेक्स्ट, हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते? तर दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. नेक्स्ट, महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. नेक्स्ट, देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दासाठी योग्य शब्द कोणता? तर देवापुढे सतत जळणारा दिवा यासाठी नंदादीप हा योग्य शब्द आहे. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर 1761मध्ये अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये पानिपतची तिसरी लढाई पानिपत या ठिकाणी झाली. नेक्स्ट, वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498मध्ये कोठे आगमन झाले? कालिकत या बंदरावर वास्को द गामा यांचे भारतात आगमन झाले. नेक्स्ट, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. नेक्स्ट, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केली. नेक्स्ट, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? तर 1784मध्ये पिट्स इंडिया ॲक्ट मंजूर झाला. नेक्स्ट, पंचशील तत्त्वाचे जनक कोण? तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे पंचशील तत्त्वाचे जनक आहेत. नेक्स्ट, दुसरी गोलमेज परिषद डॅश साली भरली? तर 1931मध्ये दुसरी गोलमेज परिषद भरली. तर पहिली गोलमेज परिषद ही 1930मध्ये व तिसरी गोलमेज परिषद ही 1932मध्ये भरली होती. प्रश्न क्रमांक 1361, कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर रोलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. 1919मध्ये हा कायदा मंजूर करण्यात आला होता. नेक्स्ट, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे कोणी म्हटले होते? तर सुभाषचंद्र बोस यांनी असे म्हटले होते. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 1 मे 1960मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. नेक्स्ट, भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली? तर लॉर्ड डलहौसी यांच्या काळात भारतात टपाल व तार सेवा सुरू करण्यात आली. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर चक्रवर्ती राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले. नेक्स्ट, 30 डिसेंबर डॅश रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली? तर 1906मध्ये मुस्लिम लीगची स्थापना बांगलादेशातील ढाका या ठिकाणी करण्यात आली. नेक्स्ट, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना केली. नेक्स्ट, 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील डॅश या शाळकरी विद्यार्थ्यांनी हौतात्म्य स्वीकारले? तर शिरीष कुमार यांनी नंदुरबार येथे हौतात्म्य स्वीकारले. नेक्स्ट, जिना हाऊस या नावाने
ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी जिना हाऊस आहे. नेक्स्ट, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? तर बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत. नेक्स्ट, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. नेक्स्ट, कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? तर लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधारा ही पद्धत सुरू केली. नेक्स्ट, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. नेक्स्ट, भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा प्रथम व्हाईसरॉय होता. नेक्स्ट, चांद बीबीची राजधानी कोठे होती? तर अहिल्यानगर या ठिकाणी चांद बीबीची राजधानी होती. नेक्स्ट, भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली? तर लॉर्ड डलहौसी याच्या काळामध्ये भारतात रेल्वेची सुरुवात झाली. नेक्स्ट, पंचशील करार कोणत्या देशामध्ये झाला? तर भारत व चीन या दोन देशादरम्यान पंचशील करार झाला. नेक्स्ट, अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना 1904 मध्ये नाशिक या ठिकाणी स्थापन केली. नेक्स्ट, इंडिया हाऊसच्या डॅडॅश या क्रांतिकारकाने कर्झनवाईलीचा वध केला? तर मदनलाल धिंगरा यांनी कर्झनवाईलीचा वध केला. नेक्स्ट, जैन मतानुसार डॅडॅश हे शेवटचे तीर्थकार मानले जातात. तर वर्धमान महावीर हे शेवटचे तीर्थकार मानले जातात. नेक्स्ट, 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1957चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. नेक्स्ट, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? तर जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण? तर महात्मा गांधी हे माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? तर चंद्रशेखर आझाद हे या संघटनेचे प्रमुख होते. नेक्स्ट, करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? तर महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा हा मंत्र दिला. नेक्स्ट, भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? तर 1853 मध्ये भारतात रेल्वेची सुरुवात झाली. भारतातील सर्वात जास्त पर्जन्यमान असलेले मावसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मावसिनराम हे ठिकाण मेघालय या राज्यामध्ये आहे. भारतातील कोणत्या राज्यात मान्सून प्रथम येतो? तर केरळ या राज्यामध्ये प्रथम मान्सून येतो. नेक्स्ट, कोणत्या ग्रहाभोवती एक स्पष्ट वलय आहे? तर शनी या ग्रहाभोवती एक स्पष्ट वलय आहे. नेक्स्ट, पाल्क समुद्रधुनीने कोणते देश जोडलेले आहेत? तर पाल्क या समुद्रधुनीने भारत आणि श्रीलंका हे दोन देश जोडलेले आहेत. नेक्स्ट, भूकंप आणि संबंधित घटनांचा वैज्ञानिक अभ्यास कोणत्या नावाने ओळखला जातो? तर भूकंपशास्त्र यामध्ये हा अभ्यास केला जातो. जस्तासाठी प्रसिद्ध असलेल्या जावरा खाणी कोणत्या राज्यात आहेत? तर जावरा या खाणी राजस्थान या राज्यात आहेत. नेक्स्ट, लॅटिन अमेरिकेतील सर्वात औद्योगिकदृष्ट्या विकसित देश कोणता आहे? तर अर्जेंटिना हा लॅटिन अमेरिकेतील विकसित देश आहे. नेक्स्ट, बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर बांदीपूर हे अभयारण्य कर्नाटक या राज्यात आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात खोल तलाव कोणता आहे? तर बैकल सरोवर हे जगातील सर्वात खोल तलाव आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात कोरडे ठिकाण हे आटाकामा वाळवंट चिली या देशात आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? एंजल फॉल्स हा जगातील सर्वात उंच धबधबा आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात रुंद धबधबा हा खोन धबधबा आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर कॅस्पियन समुद्र हा सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. तर लेक सुपेरियर झील ही सर्वात मोठी गोड्या पाण्याचे सरोवर आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात खोल तलाव. तर बैकल सरोवर हे जगातील सर्वात खोल सरोवर आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठा डेल्टा. तर सुंदरवन डेल्टा हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे. जगातील सर्वात मोठे संग्रहालय. तर अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोणते आहे? तर दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर राष्ट्रीय उद्यान हे जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? तर ब्ल्यू व्हेल हा मासा जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे मंदिर कोणते आहे? तर अंगकोर वाट मंदिर हे जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. हे कंबोडिया या देशामध्ये आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठी मस्जिद ही दिल्लीतील जामा मस्जिद आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे चर्च हे व्हॅटिकन सिटी येथील सेंट पीटरची बॅसिलिका ही आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात लांब रेल्वेमार्ग हा ट्रान्स सायबेरियन लाईन ही जगातील सर्वात मोठा रेल्वेमार्ग आहे. नेक्स्ट, भारतात प्रथमच सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड डलहौसीने भारतात प्रथमच सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना ही 1854मध्ये केली. नेक्स्ट, अजमेर येथे मियो कॉलेज कोणी स्थापन केले? तर लॉर्ड मियो यांनी अजमेर या ठिकाणी मियो कॉलेज स्थापन केले. नेक्स्ट, सिमला करार कधी झाला? तर सिमला करार हा 2 जुलै 1972 रोजी झाला. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट, तात्या टोपे यांचे खरे नाव काय होते? तर रामचंद्र पांडुरंग टोपे असे तात्या टोपे यांचे खरे नाव होते. नेक्स्ट, इंग्लंडमध्ये भारतीय सुधारणा समितीची स्थापना कोणी केली? तर दादाभाई नौरोजी यांनी इंग्लंडमध्ये भारतीय सुधारणा समितीची स्थापना केली. नेक्स्ट, जालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायरला मदत करणाऱ्या भारतीयांचे नाव सांगा. तर हंसराज या भारतीयांनी जालियनवाला बाग हत्याकांडात डायरला मदत केली होती. नेक्स्ट, मेवाडमधील भिल्ल चळवळीचे नेतृत्व कोणी केले? मोतीलाल तेजवत यांनी मेवाडमध्ये भिल्ल चळवळीचे नेतृत्व केले. नेक्स्ट, सायमन कमिशन इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? तर व्हाईट मॅन कमिशन या नावाने सायमन कमिशन ओळखले जाते. नेक्स्ट, पहिली गोलमेज परिषद कधी झाली? तर 17 नोव्हेंबर 1930 या दिवशी पहिली गोलमेज परिषद झाली. नेक्स्ट, आपल्या अन्नातील कोणते घटक ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत? कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने हे आपल्या अन्नातील प्रमुख मुख्य स्रोत आहेत. नेक्स्ट, पहिला उपग्रह यशस्वीरित्या केव्हा प्रक्षेपित करण्यात आला? तर 19 मार्च 1973 या दिवशी पहिला उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला. नेक्स्ट, यापैकी कोणत्या विकिरणामुळे कर्करोग होतो? तर अल्ट्राव्हायोलेट या विकिरणामुळे कर्करोग होतो. कृत्रिम उपग्रहाला त्याच्या भूस्थिर कक्षेत फिरण्यासाठी किती वेळ लागतो? तर सुमारे 24 तास एवढा कृत्रिम उपग्रहाला वेळ लागतो. नेक्स्ट, डॉक्टर कलाम यांचा मृत्यू कोणत्या राज्यात झाला? तर मेघालय या राज्यामध्ये डॉक्टर कलाम यांचा मृत्यू झाला. नेक्स्ट, पृथ्वीपेक्षा किती ग्रह सूर्याच्या जवळ आहेत? तर 2 ग्रह पृथ्वीपेक्षा सूर्याच्या जवळ आहेत. नेक्स्ट, हायड्रोजन बॉम्ब कोणत्या तत्त्वावर आधारित आहे? तर अणुविघटन या तत्त्वावर हायड्रोजन बॉम्ब आधारित आहे. नेक्स्ट, झुरळाच्या रक्ताचा रंग कोणता असतो? तर पांढरा हा झुरळांच्या रक्ताचा रंग असतो. नेक्स्ट, वाफेवर चालणारे इंजिन ऊर्जेचे रूपांतर करते. तर वाफेवर चालणारे इंजिन हे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करते. नेक्स्ट, शिमला करार परिषद कधी झाली? तर 1945मध्ये शिमला करार परिषद झाली. नेक्स्ट, पहलगाम हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये पहलगाम हे ठिकाण आहे.
नेक्स्ट, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते? तर ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते. तर 24वे तीर्थकार हे वर्धमान महावीर होते. जागतिक वसुंधरा दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, भूगोलाचा जनक कोणाला म्हणतात? तर इराटोस्थॅनिस याला भूगोलाचा जनक असे म्हणतात. नेक्स्ट, भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? तर इंदिरा पॉईंट अंदमान निकोबार बेटावरील हा भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू आहे. नेक्स्ट, पृथ्वी गोल आहे यावर प्रथम कोणाचा विश्वास होता? तर अरिस्टॉटल या शास्त्रज्ञाने पृथ्वी गोल आहे असा त्याचा विश्वास होता. नेक्स्ट, मानवी भूगोलाचा जनक कोणाला म्हणतात? तर फ्रेडरिक रॅटझेल याला मानवी भूगोलाचा जनक असे म्हणतात. नेक्स्ट, जगाच्या नकाशावर भारताचे प्रथम चित्रण कोणी केले? तर टॉलेमी या शास्त्रज्ञाने जगाच्या नकाशावर भारताचे प्रथम चित्रण केले. नेक्स्ट, चंद्रग्रहणाचे कारण पृथ्वीची सावली चंद्रावर पडते असे प्रथम कोणी सांगितले? तर असे प्रथम आर्यभट्ट यांनी सांगितले. नेक्स्ट, भारतात अंतराळाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विक्रम ए साराभाई यांना भारतीय अंतराळशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, पंचायती राज दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 24 एप्रिल या दिवशी पंचायती राज दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, प्रधानमंत्री आवास योजना पूर्वी कोणत्या नावाने ओळखली जात होती? तर प्रधानमंत्री आवास योजना ही पूर्वी इंदिरा आवास योजना या नावाने ओळखली जात होती. नेक्स्ट, श्वसन प्रणाली कोणत्या प्रकारच्या प्रदूषणाने ग्रस्त आहे? तर वायू प्रदूषण यामुळे श्वसन प्रणाली ग्रस्त आहे. नेक्स्ट, भारतातील अणुभौतिकशास्त्राचे जनक कोण आहेत? तर होमी जहांगीर पवार यांना अणुभौतिकशास्त्राचे जनक म्हटले जाते. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? तर उत्तर प्रदेश हे राज्य सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. नेक्स्ट, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर आसाम या राज्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. नेक्स्ट, तानसेनची समाधी कोठे आहे? मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर या ठिकाणी तानसेनची समाधी आहे. नेक्स्ट, रोलेट कायदा कोणत्या वर्षी पास झाला? तर 1919मध्ये रोलेट कायदा पास झाला. यालाच काळा कायदा असेही म्हणतात. नेक्स्ट, कोणत्या घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले? तर चौरी चौरा घटना यामुळे महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले. नेक्स्ट, दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे. नेक्स्ट, भारत किती पिनकोड झोन किंवा क्षेत्रामध्ये विभागलेला आहे? तर एकूण 8 पिनकोड झोनमध्ये भारत विभागला आहे. नेक्स्ट, कोटोपॅक्सी ज्वालामुखी कोणत्या पर्वत रांगेत आणि कोणत्या देशात आहे? अँडीज पर्वतरांग इक्वाटोरमध्ये कोटोपॅक्सी ज्वालामुखी पर्वत रांगेत आहे. नेक्स्ट, तिस्ता नदी कोणत्या प्रमुख नदी प्रणाली अंतर्गत आहे? तर ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली अंतर्गत तिस्ता नदी आहे. नेक्स्ट, बांगलादेशात गंगा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर पद्मा नदीच्या नावावरून बांगलादेशामध्ये गंगा नदी ओळखली जाते.